हिंगोलीमध्ये हळदीच्या बाजार समितीला काळं फासलं असून हळदीचे लिलाव बंद पाडलेत। व्यापाऱ्यांनी हळदीचे भाव पाडल्यानं आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मनमानी विरोधात शेतकरी आक्रमक झालेत। दरम्यान शेतकऱ्यांच्या कष्टाची लूट थांबवा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या शेतकऱ्याचे पिवळं सोनं मोठ्या प्रमाणामध्ये विक्रीसाठी दाखल झालेलं आहे। परंतु आज हे हळद विक्रीसाठी दाखल झालेले असताना शेतकरी आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं हा हळदीचा लिलाव बंद पाडलेला आहे। आपण या ठिकाणी बघताय ते पिवळं सोनं, हातात पिवळं सोनं घेतलंय, लिलाव बंद पाडलाय। ही तर तुमचं महत्वाचं आहे आज। नाही, मुळातच हिंगोली जिल्ह्याचं पिवळा जिल्हा म्हणून ओळख आहे। हळदीला खऱ्या अर्थाने एक काळ या जिल्ह्यानं नाव केलं, पण या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची पूर्णतः कृषी उत्पन्न बाजार समितीने लूट लावलेली आहे। या ठिकाणी 14, 15, 16 हजार रुपये भाव मिळणं अपेक्षित होतं, पण या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे सचिव आहेत यांनी व्यापारी या ठिकाणी 9,000, 8,000वर दर घेत आहेत। काल पूर्ण आमची हळद भिजली, पिवळ्याचं काळं झालं। या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती दखल घ्यायला केंद्र सरकारचा जो एनसीडीएक्सचा 16,600 प्लस 250 रुपये भाव आहे, हा का देत नाही तो? यांचा संगमत आहे हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवापासून तर त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यापर्यंत एकही अधिकारी बोलायला तयार नाहीत, लोकप्रतिनिधी यावर बोलायला तयार नाहीत। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही, पिवळं सोनं आमचं सोन्याच्या भावात विकलं जाणार नाही, तोपर्यंत मार्केट कमिटी आम्ही चालू देणार नाही। एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटिनमध्ये। या बातम्यांसह पाहत रहा एबीपी माझा।